शुभ सकाळ मित्रांनो, आम्ही आता जस्ट सप्तशृंगी गडावर निघालो आहे. जस्ट नांदुरी सांगाय का, नांदुरीला गाडी पार्क केली. आम्ही ठरवल्याप्रमाणे जेवढे जण पायी जाणार होतो तेवढे पायी जाणार आहेत आणि बाकीचे मंडळी मल्हार ओवी सगळेजण याच्याने जाणार आहे बाय बसने. तर आता तुम्हाला पुढची आमचं जो पण जर्नी असणार आहे ते दाखवणार आहे मित्रांनो. खूप लोक आहे जे खूप लांबून येत असतात, त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं. म्हणून आपल्याकडनं जे शक्य होईल तसं जायचा प्रयत्न करायचा. म्हणून लोकांची भक्ती आल्यानंतर इथे जी गर्दी दिसते गाड्यांची, जबरदस्त गर्दी आहे. सप्तशृंगी माता की सगळ्यांनी तुम्ही फॉलो करा मला. मेन गायत्री जास्त निघालोय. मल्हारला दिलंय पप्पांकडे, परंतु गायत्रीचं मन अजूनही लागत नाहीये. कारण की मल्हार खूप दिवसानंतर 2 ते 3 तास पप्पांकडे राहणार आहे. फर्स्ट टाइम रे बाबा, फर्स्ट टाइम तो राहणार आहे पप्पांकडे. पहिल्या पायरीजवळ पोहोचलेलो आम्ही. पाहून घ्या मानता कशी बांधलेली दिसतंय. आता पहिली पायरी चढलो आम्ही, लागायला लागले मित्रांनो. सवय नाही राहिली ना पायी चालायची, तासच होत राहतं. लोक पाहून शॉर्टकट मारताय. सेकंड स्टॉप आहे आमचा. सगळेजण वरून येत आहेत, खूप सारी गर्दी आहे. म्हणजे जे लोक इकडनं पायी गेलेत ते येताना सुद्धा पायी येत आहेत. गायत्रीची कंडिशन त्याच्यात मल्हारला सोडलेलं आहे, तिचं मन लागत नाही अर्ध. बाकीचे मंडळी आम्हाला वाटतं दादा सोबत पायी पण सगळे लाखो भाविक या ठिकाणी नांदुरीहून आपल्या वन्यगडावर पायी येत असतात. काही जण नवस असतो, काही जणांचा नवस असतो की बिना चपलांचा मी चढणार आहे. तर त्यामध्येच पायऱ्यांची जी दुरवस्था होती ते पाहून मनाला दुःख होतं की एवढे लाखो भाविक या गडावर तर येत असतात. त्यांना अशा प्रकारचा रस्ता असावा, यावर मोठं काय असेल. म्हणून माझं एकच म्हणणं आहे राजकारणी लोकांना की बाकीचं असेल दुसऱ्या ठिकाणी काही राजकारण, परंतु देवाच्या ठिकाणी देवस्थान आहे त्यांची दुरुस्ती मला विनंती करायची म्हणून वाटायला लागलंय मला. आता जस्ट त्या खालच्या पायऱ्या सोडून आलेलो आहेत आम्ही वरती. अजून कनच गर्दी. हा जायचं का निंबू पाणी नाही का? हा कुठं दुसऱ्याची बॉटल दुसरी आहे ना आपल्याकडे. हां घ्यायचं का निंबू पाणी? आहे निंबू पाणी आहे का? फायनली गायत्रीसाठी निंबू पाणीसाठी थांबलो होतो आम्ही. आता चढबाग चढून आलेलो आहे मी आणि गायत्रीला पावर म्हणून निंबू पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे. आता निंबू पाणी पिल्यामुळे आता थांबता येणार नाही. ठरवलं की लवकर पुढे जायचं आहे. तुम्ही गर्दी बघू शकताय. 8 वाजले पण रस्ता लागलेला आहे. तर थोडं बरं वाटतं त्यांना. हा काहीतरी बरं वाटतं ना आता. आणि देवाने काही वाटतं दिलं. फायनली नांदुरीपासून आम्ही ऑलमोस्ट बस स्टँडच्या पुढे चालतो आहे. ते प्रमाणात काहींनी पालखी काढलेली होती आज, कारण की याची 2 दिवसापूर्वीच न्यूज आली होती की खूप गर्दीमुळे काही एजन्सी नव्हते झाले असं. परंतु आता इकडे खूप सारे लोक चालत उतरले. गायत्रीची कंडिशन तुम्ही बघू शकता. पहिल्या पायरीजवळ पोचून गेलो होतो, परंतु हे लोक गेले होते रोपवेने आणि त्याच्यासाठी मल्हारला भेटायला. मल्हारच्याई पुन्हा या ठिकाणी आलेली. मल्हारच्याईने ऐकलंच नाही पायरीपासून. आता पुन्हा मल्हारला झोपवल्यानंतर आम्ही जाणार आहे, कारण की तुम्ही बघितलीच किती गर्दी, तुम्हाला दाखवलीच होती गर्दी. मल्हार हे मल्हार येतोय. बाय कर हे बरं गोडा.
गडाच्या पायऱ्या चढायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळी एक विशेष अनुभव मला आला. काही लोक या ठिकाणी पायी जात होते, काही लोक सुशिक्षित होते, काही म्हणजे सुशिक्षितही नव्हते. परंतु त्या सगळ्या गोष्टीतून एक आले की देव सर्वांसाठीच समान आहे मित्रांनो. म्हणून देवाकडे येताना कोणी काही विचार करत नव्हतं, कारण की आपल्या मनातील भावना, आपला नवस किंवा आपल्या काही गोष्टी कंप्लीट झाल्या असतील तर देवाकडे मला जायचं आहे ही एकच भावना त्यांच्याकडे होती. आणि या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनाही मला मानावंसं वाटतं, खूप त्यांनी या ठिकाणी व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली होती. आणि गर्दी एवढी जबरदस्त आहे की गायत्री पण थकली, म्हणजे सगळेजण जबरदस्त थकलेले, कारण समोर गर्दी बघू शकतात. त्याच्यामुळे काही जणांना साईडमध्ये करावं लागलं. त्या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी सुविधा करण्यात आलेली होती, कारण की एवढ्या गर्दीमध्ये काहींना श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच काहींना तर चक्कर येत होते, कारण की जेवण केलेलं नसेल, पायी येत असतील, लांबून येत असतील भक्त, त्यांना त्या ठिकाणी चक्कर येऊन पडत होते. त्या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी सुविधा होती. आणि एवढ्या गर्दीमध्ये जरी मातेचं आगमन होत होतं, म्हणजे कुठेतरी स्थापना किंवा प्रतिस्थापना केलेली असेल किंवा काहीतरी ते पूजा करत असतील, म्हणून ज्यावेळेस माता किंवा काही तृतीयपंथी येत असतील किंवा काही आपण म्हणतो अंगात आल्यानंतर माय येत असतात किंवा देवी माताचं वारं येत असतं, त्यांना एवढ्या गर्दीतही वाट दाखवली जात होती आणि त्यांना पुढे जाऊ देत होतं, कारण की ते वारं शांत होण्यासाठी ते देवीलाच भेटत असतात. तुम्ही बघू शकता तेवढ्या गर्दीमध्ये किती गर्दी मोठ्या प्रमाणात होती. अशा वेळेस काय होतं तर बाकीचे काही लोक पुढे गेल्यानंतर अर्ध्या लोकांना किंवा पर्टिक्युलर बारीमध्ये ब्लॉक केलं जात होतं, कारण की सगळ्याच लोकांना सर्व समान सोडलं तर त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो किंवा श्वासाचा त्रास होऊ शकतो. कोणी चक्कर येऊन पडलं तर सुविधा भेटणार नाही, यासाठी ती व्यवस्था करण्यात आलेली होती. जबरदस्त गर्दी मित्रांनो. आता आम्ही 6व्या बारीला वाटतं. तुम्ही गर्दी बघू शकता, किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. फायनली दर्शन झालेलं आहे. किती जण राहतात त्यांची आपण गर्दी होती बेकार. मला नाही हो बाबा, काहीच पडलेलं नाही. काही जागा काहीतरी भेटायला जायचं. त्याची आई भेटायला आलेली आहे खूप वेळेनंतर, तरी सुद्धा नाही. गायत्री पकड ग. वा माऊ, बाकीचे सगळे मंडळी थे. दादा पण. डॉक्टर साहेब कुठे गेली? डॉक्टर साहेब तब्येत खराब होऊन गेलेली. कुठं पायाला लागलेलं, पायाला लागलं तर बा आपल्याला, आपण गेलो तेव्हा. त्याची मंडळी खाली वाट बघते. जा बाबा. गायत्री शेवटी मल्हारला देऊन टाकले तिने ताऊकडे. फायनली सक्सेस झाली ट्रिप, हे सर्वात मोठं गोष्ट आहे. काय दादा ते सावले तो तिकडे सावले दादा ते पा सगळे जोडपे, नगावाली गँग, आमचे तिकीकर, आई पाहून घ्या. गायत्रीचे आता पाय हेवी होणार आहे, कारण एवढी सवय नव्हती तिला. प्रॉपर पिकनिक झाली पोरांची. आणि मालखेडेकर काय म्हणताय? मालखेडेकर काय हे बा अशा पद्धतीने पोरांच्या हाल.